नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र समोर येणार आहे. त्याचबरोबर ते तुळशीपत्र प्रतिमा, त्याचबरोबर पूर्णाजी आणि कल्पना हे सगळेजण पाहणार आहेत आणि तेव्हा सगळ्यांना धक्का बसणार आहे. त्याचबरोबर मधुभाऊ तर आता सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की प्रिया तुमची मुलगी नाहीये तर सायली तुमची मुलगी आहे. हे सत्य मधुभाऊ सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं जेव्हा आता सर्वांच्या समोर येणार आहे ते कशा पद्धतीने येणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मधुभाऊ सर्वांना हे सत्य सांगणार आहेत की सायली ही त्यांची मुलगी आहे, रविराज आणि प्रतिमाची. त्याचबरोबर प्रतिमा सुद्धा सायलीच्या बाबतीतला एक खुलासा करणार आहे. जेव्हा तुळशीपत्र पाहिलं जाणार आहे त्यानंतर या गोष्टींचा खुलासा होणार आहे. ते नक्की कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता सुभेदारांच्या घरी कृष्ण जन्माष्टमीचा प्रोग्राम असतो. सगळेजण खूप आनंदात असतात. खूप छान असा सोहळा चालू आहे. त्याचबरोबर तेजस, मानसी, इकडे कला, अद्वैत सगळेजण तिथे आलेले आहेत. त्याचबरोबर चांदेकर कुटुंब सुद्धा आलेलं आहे, कारण पूर्णाजीचा कॉलेजचा फ्रेंड आहेत ते म्हणजे आबासाहेब चांदेकर, त्यामुळे ते सगळेजण तिथे आलेले आहेत. सायलीची जोरदार तयारी सुरू आहे आणि त्याचबरोबर आता पाळणा कोण म्हणणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. पण गेली 2 वर्ष कृष्ण जन्माष्टमीला सायली पाळणा म्हणत असते, त्यामुळे ह्यावेळेसही सायलीच पाळणा म्हणणार आहे असं पूर्णाजी सर्वांना सांगते. कारण सायलीसारखा सुंदर पाळणा कोणी म्हणत नाही. कारण सायली जर पाळणा म्हणायला लागली तर प्रतिमात्या आणि सायली दोघीही एकाच पद्धतीने तो पाळणा म्हणत असतात असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी आता तिथे बोलल्या जात असतात. त्याचवेळी रविराज म्हणत असतात की हो, सायली खरंच सुरेख असा पाळणा म्हणत आहे, त्यामुळे सायलीनेच तो पाळणा म्हणायचा आहे. मधुभाऊंना सुद्धा आमंत्रण आलेलं असतं. मधुभाऊंना सायलीने, पूर्णाजीने सगळ्यांनी आवर्जून सांगितलेलं असतं की मधुभाऊ तुम्हाला यावंच लागणार आहे. मग कुसुमताई, मधुभाऊ सगळेजण आता या प्रोग्रामसाठी तिथे आलेले असतात. त्यासोबतच आता जेव्हा मधुभाऊ एक खुलासा करणार आहेत, सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र सर्वांच्या समोर येणार आहे आणि तेव्हाच सगळ्यांना ही गोष्ट कळणार आहे. आणि मग सायली सांगणार आहे की ही तर माझी जन्मखून आहे, म्हणून तर मधुभाऊ मला रुक्मिणीचा अवतार म्हणत आहेत, कारण माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे म्हणूनच हे सगळं माझ्याबद्दल बोललं जातं. हे सायली जेव्हा सांगणार आहे तेव्हा मात्र लगेचच प्रतिमात्या, रविराज, त्याचबरोबर प्रताप आणि मधुभाऊ यांच्यामध्ये बोलणं होणार आहे. आणि मधुभाऊंना इतकं सगळं सांगायचं आहे, त्यांच्या मनात साचलेलं आहे सायली हीच तुमची तन्वी आहे हे सत्य आता फायनली मधुभाऊ सर्वांच्या समोर आणणार आहेत. तर इकडे कृष्ण जन्माष्टमीची सगळी तयारी चाललेली असते. पूर्णाजी सुद्धा आता कामाला लागलेली असते. पूर्णाजी सुद्धा स्वतःहून काम करत असते. सुंदर असं घर सजवलेलं असतं. खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि सगळेजण तिथं कामामध्ये मदत करत असतात. सगळेजण खूप आनंदाने हा सोहळा तिथे एन्जॉय करत असतात. सगळेजण तिथं आलेले सुद्धा असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्ये मदत करत असतात. कला, त्याचबरोबर इकडे मानसी, तेजस सगळेजण असतात. ह्यावेळेस तेजस सुद्धा तिथे आता पाळणा म्हणणार असतो. ही गोष्ट सुद्धा खूप छान अशी घडणार असते. आणि त्याचबरोबर इकडे पूर्णाजी आता अस्मिताला म्हणत असते की अगं अस्मिता, जरा मदत करू लागायला ये बरं, काहीतरी वेगळं असं केलं पाहिजे की नाही, ये तू. आणि आता पोटातल्या बाळावरती पण हे संस्कार झाले पाहिजेत म्हणून त्या तिला बोलवत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते हो ग पूर्णाजी, येते मी. अस्मिता आता अजिबात नकार देत नसते. घरातले जे काही सांगत असतात त्या सगळ्यांचं सगळं बोलणं अस्मिता ऐकत असते आणि त्या पद्धतीने सर्व गोष्टी ती करत असते. आणि मग अस्मिता लगेच येते, हार बनवायला मदत करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की अस्मिता ताई तुम्ही राहू द्या, मी करते, तुम्ही आराम करा असं सायली सांगत असते. त्या दोघींमधलं बॉन्डिंग सुद्धा खूप छान झालेलं असतं. तरीही अस्मिता आता मदत करायला पुढे आलेली असते. त्याचवेळी सायली आता इकडे प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या, खरंच खूप छान अशी प्रसादाची तयारी झालेली आहे. मला असं वाटतंय की हा प्रसाद तुम्हीच बनवावा. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीसाठी सुंठवडा बनवायचा असतो आणि तो प्रसादाची सगळी तयारी सायलीने केलेली असते. आणि सायलीने आता आवर्जून प्रतिमाला सांगितलेलं असतं की तुम्ही हा प्रसाद बनवा. आणि मग सायलीने जी तयारी केलेली असते ती सगळी तयारी अगदी प्रतिमा जशी करत असते त्या पद्धतीने केलेली असते. कल्पना तिथे जाते आणि कल्पना प्रतिमाला म्हणते की अगं प्रतिमा, तू सांगितलं होतंस का सायलीला हा प्रसाद असा बनवायचा आहे किंवा ही तयारी अशी करावी लागेल.
तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मी तिला काहीच नाही सांगितलेलं, तिनं स्वतःहूनच केलेलं आहे. तेव्हा कल्पना म्हणते तुझ्या लक्षात आलं का ग प्रतिमा? म्हणजे बघ ना, म्हणजे काही न सांगता हिला कसं काय कळतं तुला काय हवंय किंवा कशा पद्धतीने तू पदार्थ बनवायची, ह्या गोष्टी कसं काय अशा होत आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी इकडे पूर्णाजी सायली दोघीही असतात. आता सायली प्रतिमाला सगळी तयारी करून देऊन आता पूर्णाजीच्या मदतीला आलेली असते. अर्जुन इकडे रूम मध्ये असतो, सायली तिथे येते आणि म्हणते अर्जुन सर काय चाललंय तुमचं? अहो तुम्ही अजून तयारी झालेला नाही आहेत, सगळे घरात आलेले आहेत, घरातली कामं पेंडिंग पडलेली आहेत आणि तुमचं हे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची. काल मधुभाऊ आपण जेव्हा बाहेरून आलो ना तेव्हा पुन्हा घरी आले होते, मधुभाऊ माझ्याशी काहीतरी बोलणार होते, पण अचानक असं काय झालं मला नाही माहिती आणि मधुभाऊ माझ्याशी बोललेच नाहीयेत आणि ते तसेच निघून गेले. अर्जुन म्हणतो असं कसं शक्य आहे, नक्की काय झालं होतं? असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नाही माहिती. अर्जुन अजूनही तसाच आलेला असतो, अर्जुन तयार झालेला नसतो. तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ म्हणत असतात की साऊबाळा मला अगं, आणि पुन्हा ते शांत राहतात, म्हणजे ते बोलायला येत असतात पुन्हा शांत राहत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं बसलेले असतात, सगळेजण म्हणत असतात की हे काय चाललेलं आहे, मधुभाऊंना काहीतरी बोलायचंय. ह्या गोष्टीची जाणीव मात्र सर्वांना झालेली असते आणि सगळेच जण तिथं असतात. तेव्हा मात्र आता मधुभाऊंना सगळेजण म्हणत असतात की का बोलत नाहीयेत मधुभाऊ, नक्की काय प्रॉब्लेम येतोय? तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर मला नाही माहिती की मधुभाऊंना काहीतरी बोलायचंय माझ्याशी, पण त्यांचं बोलणं हे अर्धवट राहतंय असं सायली आवर्जून इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी बोलतो मधुभाऊंशी, नक्की काय आहे आणि कोणता विषय आहे हे सगळं मी बोलून घेतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही नक्की बोला, कारण मधुभाऊ असे पटकन सांगणार नाहीत, पण त्यांना या सर्व गोष्टींचं टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा मात्र मग मधुभाऊ टेन्शनमध्ये राहतात आणि त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं बोलून घेईल मधुभाऊंशी. आता सायली पुन्हा तयारीला लागलेली असते. इथे सगळेजण आता तयारी करत असतात. सायलीची ही जोरदार तयारी सुरू असते आणि त्याचबरोबर सायली या सर्व गोष्टी मनापासून करत असते. सायली म्हणत असते की नाही, काही असलं तरी आपल्या घरचा सोहळा आहे आणि सायलीला खूप उत्साह असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळं सायली हे सगळं अगदी मनापासून करत आहे आणि त्यासोबतच सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा मात्र सायलीने एक गोष्ट ठरवलेली असते आणि सायलीने मनापासून त्या गोष्टी करताना सायली आवर्जून तिथे पाहत असते, कोणाला काय हवं नको या सगळ्या गोष्टी सुद्धा सायली आवर्जून तिथं करत असते. त्यासोबतच इकडे प्रताप आणि रविराज मधुभाऊंकडे येतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात आणि मग त्यांना विचारत असतात की काय झालं मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की काही नाही, थोडंसं अस्वस्थ वाटत आहे, मला नाही माहिती. तेव्हा मधुभाऊंना प्रताप म्हणतात की काय झाले मधुभाऊ, तुम्ही बिनधास्तपणे बोला. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की नाही माहिती मला, परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अशा पद्धतीनं का झालेल्या आहेत ते नाही माहिती मला. तेव्हा इकडे मधुभाऊंना प्रताप म्हणू लागतो की बोला मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, नक्की काय झालेलं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, ते तुम्ही बोललात तर तुम्हाला लवकरच लक्षात येईल. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की मला ना सायलीबद्दल ना थोडे प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. तेव्हा रविराजांना ते विचारतात की मला एक गोष्ट सांगा की तन्वी नक्की कधी हरवली होती आणि त्यानंतर ती पुन्हा आली, ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण नक्की तन्वी कधी हरवली होती त्याबद्दल तुम्ही मला काही सांगू शकाल का? इकडे अर्जुनला मात्र मागच्या वर्षीची दही अंडी आठवत असते. अचानक सायली आलेली असते आणि सर्वांच्या समोर एंट्री घेऊन सायलीनं जी काय धडाकेबाज कामगिरी केलेली असते, डायरेक्टली सर ती ते दहीहंडी जे आहे ती फोडण्यासाठी वरती गेलेली असते आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र अर्जुन सगळे त्या गोष्टी आठवत असतो आणि त्याला मात्र हसू येत असतं. त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो की नाही, हे खरं तर ना मिसेस सायली ह्या ना खूपच जबरदस्त अशा आहेत. मिसेस सायली कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात
आता नागराज जो आहे तो थोडा टेन्शनमध्ये असतो. आता प्रतिमाच्या गोळ्या बदलून चालत नसतं, त्यामुळं नागराजला टेन्शन आलेलं असतं. नागराज महिपतला फोन करतो आणि महिपतला विचारू लागतो की काय चाललंय महिपत शेठ. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ कुठे गायब झालात तुम्ही, आलाच नाहीये इतक्या दिवसांमध्ये. तेव्हा नागराज म्हणतो की काही नाही, त्या प्रतिमा वहिनींच्या बाबतीत थोडा विचार चालू आहे. प्रतिमा वहिनी आता बरी होण्याच्या मार्गावरती आहे. तेव्हा मात्र नागराज म्हणतो की काय सांगताय हे सगळं. तेव्हा नागराजला धक्का बसलेला असतो. नागराज म्हणत असतो की मला नाही कळते काय झालेलं आहे आणि या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर तिथे नागराज आता सांगत असतो की आता बघितलं का, पुन्हा फोन आलेला आहे, सुभेदारांच्या घरी जायचं आहे, माझी या गोष्टी करण्याची अजिबात इच्छा नाही. तेव्हा महिपत म्हणत असतो की काळजी करू नका, मोठा बॉम्बस्फोट होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा घडणार आहेत. अशा पद्धतीने इकडे महिपत बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता महिपतचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर नागराजला धक्का बसतो. नागराज म्हणत असतो बॉम्बस्फोट होणार आहे म्हणजे. तेव्हा महिपत सांगतो की हो, कारण कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा झाला की मोठा बॉम्बस्फोट होणार आहे आणि असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नागराजला धक्का बसतो. नागराज म्हणत असतो की मी नक्की काय करू, जाऊ का नको, सुभेदारांच्या घरी जर मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाला तर मात्र सगळं अवघड होईल. इकडे सायलीने आता पाळणा म्हणण्याची तयारी केलेली असते. सायलीने कृष्ण जन्माष्टमीसाठी आता तिने पाळणा म्हणणार असते आणि त्यासोबतच आता सायलीच्या सोबत तिथे प्रतिमा जाणार असते. प्रतिमा सायलीसोबत पाळणा म्हणण्यासाठी जाणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद मात्र सगळ्यांना तिथे झालेला असतो आणि सगळेच जण तिथे असतात आणि मग प्रतिमा आणि सायली दोघीही आता पाळणा म्हणत असतात. तेव्हा सगळ्यांनाच खरंच वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, कारण सायली आणि प्रतिमाचा सूर, त्यांचं पाळणा म्हणण्याची पद्धत आणि तो सेमच पाळणा दोघेही म्हणत आहेत. अगदी खूप दिवसापासून एकत्र दोघींनी प्रॅक्टिस केलेली आहे त्या गाण्याची, त्या पाळण्या म्हणण्याची, असं सगळ्यांना वाटत असतं. सगळेजण सायलीला म्हणत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे तू कसं काय हा पाळणा म्हणलेली आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते मी पहिल्यापासूनच म्हणते. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना सगळेजण म्हणू लागतात की हो, कारण मागच्या वर्षीही तिने तोच पाळणा म्हटला होता, असं सगळेजण सांगू लागतात. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं की हे सगळं काय झालेलं आहे, हा प्रश्न तर पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेच जण तिथे आलेले असतात आणि सगळ्यांना भारी वाटत असतं, सायलीचं कौतुक करत असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की अहो ती पाळणा म्हणणारच ना, अहो त्या दोघी जणी एकाच रक्ताच्या आहेत. तेव्हा मात्र सगळेजण म्हणू लागतात म्हणजे. आता नुकतंच मधुभाऊंनी विचारलेलं होतं तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मला सांगा, तुमची तन्वी म्हणजे प्रिया ही कधी हरवली होती. तेव्हा इकडे सगळ्यांनी ती तारीख सांगितल्यानंतर मधुभाऊ म्हणतात ती आश्रमात त्या दिवशी आलेलीच नाहीये आणि तिच्या रूममध्ये एक जे गाठोडा आहे त्या गाठोड्यामध्ये तन्वी म्हणून जो फोटो आहे तो माझ्या सायलीचा आहे, माझ्या साऊबाळाचा तो फोटो आहे, असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणतात की काय सांगताय. मग इकडे प्रतिमा म्हणत असते मधुभाऊ तुम्ही सांगा बरं नक्की काय बोलताय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, माझ्या साऊबाळाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे म्हणून तर मी तिला रुक्मिणीचं रूप म्हणत आहे. तेव्हा त्या क्षणी प्रतिमाला आणि पूर्णाजीला ते शब्द आठवतात. रविराजला सुद्धा आठवतं की प्रतिमा सुद्धा सायलीला रुक्मिणीचं रूप आहे म्हणायची. तेव्हा मधुभाऊंना सगळेजण म्हणू लागतात पण तुळशीपत्राची खूण तर प्रियाच्या म्हणजे आमच्या तन्वीच्या पायावर आहे. मधुभाऊ म्हणतात अहो शक्यच नाहीये तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण असणं. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे कसं शक्य आहे आणि मग सगळेजण पाहू लागतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की अहो मी खरंच सांगत आहे, कारण काहीही असलं तरीही खोटं कशासाठी बोलू ना, कारण मला माहिती आहे मी लहानाचं मोठं केलं एवढंच काय, तर सायलीच्या पाठीवरती एक गोंधन आहे, अगदी देवीची प्रतिमा आहे असं वाटतं मला ते. तेव्हा प्रतिमा आणि रविराज हादरतात. प्रतिमा म्हणते की हो, कारण नुकतंच प्रतिमाने रविराज आणि सुमनला सांगितलेलं असतं. तेव्हा सुमन सुद्धा म्हणालेली असते की आपण ते पाहायला पाहिजे होतं, चेक करायला पाहिजे होतं. तेव्हा
प्रतिमा सायलीकडे धावत येते आणि सायलीला मिठी मारते आणि सायलीला मिठीत घेऊन ती रडू लागते. त्यावेळेस रविराज सुद्धा तिथे आलेले असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत आणि याची आपल्याला कल्पनाच नाहीये. मग ती कोण आहे जी आपल्या घरात आलेली, जिला आपण तन्वी म्हटलेलं आहे, ती कोण आहे? तेव्हा रविराज म्हणतात की ठीक आहे, आता मधुभाऊंनी सांगितलेलं आहे ना, आपण तन्वी म्हणून प्रिया आलेली होती, तिची सुद्धा DNA टेस्ट केलेली होती, तर आपण लवकरात लवकर सायलीची ही DNA टेस्ट करून घेऊया, म्हणजे सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. आता मधुभाऊंनी तर पुरावे दिलेले असतात. एवढंच काय, मधुभाऊंनी महत्वाची गोष्ट जी सांगितलेली आहे, जी गोष्ट कोणालाच माहिती नाहीये, फक्त प्रतिमा, रविराज, पूर्णाजी यांना माहिती आहे, ते सगळेजण विसरून गेलेले असतात. पण सायलीच्या बाबतीतली ती गोष्ट, त्याचबरोबर सायली 6 वर्षाची असताना आश्रमात आलेली होती, त्यासोबतच सायलीने ज्या दिवशी आश्रमात आलेली ती तारीख म्हणजेच अर्जुनचा वाढदिवस, या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी सांगितलेल्या असतात. आणि इकडे महिपतचे गुंड आता माघारी आलेले असतात, कारण ते बॉम्बस्फोट काही तिथं करू शकलेले नसतात. तिथले बॉम्ब हे सगळे रिफ्यूज केलेले असतात अर्जुनने. आणि त्यानंतर आता महिपत त्या गुंडांची धुलाई करत असतो. आता इकडे रविराजने DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑब्व्हियसली सायली आणि प्रतिमा रविराज यांचे DNA टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्हच येणार आहेत. ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.